डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स यामधलं फरक समजून घेतलं, बरोबर. तर कालच्या लेक्चर मधले जर आपण पॉइंट पाहिले तर आपण पाहिलं होतं की जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स काय कसं असतं बरं, एक तर डिस्प्लेसमेंटच्या इक्वल ग्रेटर असतं, बरोबर. डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंट पेक्षा जास्त असेल किंवा त्यापेक्षा त्याच्या इक्वल असेल, ओके, अशी एक कंडिशन आहे. आणि आपण पाहिलं होतं की वस्तू मोशन दरम्यान जर काय करत नसेल, डायरेक्शन चेंज करत नसेल, पहा, इफ डायरेक्शन नॉट चेंज म्हणजे मोशन दरम्यान वस्तूने जर दिशा नाही बदलली तर अशा केसमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की डिस्टन्स हे कशाच्या इक्वल असतं, डिस्प्लेसमेंटच्या इक्वल असतं, बरोबर. हे आपण लर्न केलं. त्यानंतर सेकंड केस आपण पाहिली होती की मोशनच्या दरम्यान जर ऑब्जेक्ट सपोज अशा पद्धतीने जर डायरेक्शन चेंज होत असेल तर डायरेक्शन चेंज होत असताना कधी पण लक्षात ठेवायचं आहे की जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कशापेक्षा जास्त असतं, डिस्प्लेसमेंट पेक्षा जास्त असतं. त्यानंतर आपण या दोघांना मुख्य फरक पण समजून घेतलेला आहे की जे डिस्टन्स आहे हे नेहमी काय असतं, पॉझिटिव्ह. कसं असतं, पॉझिटिव्ह. जेव्हा की डिस्प्लेसमेंट जे आहे ते याच्यात तीन केसेस आहे. एक तर डिस्प्लेसमेंट हे पॉझिटिव्ह असू शकतं, झिरो असू शकतं किंवा निगेटिव्ह पण असू शकतं, बरोबर. कारण डिस्टन्स जी आहे ही स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट हे काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आता आज आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये जे लर्न करायचं आहे तर तो टॉपिक आहे आपला स्पीड वर्सेस व्हेलॉसिटी, ओके. यावर आपण लर्न करणार आहोत आणि त्यानंतर एक्सिलरेशन सुद्धा आपण पाहणार आहोत. आता स्पीड वर्सेस व्हेलॉसिटी तर तुमच्या एक लक्षात आलं असेल की जसं डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकांच्या इक्वल केव्हा असतं, जेव्हा मोशनच्या दरम्यान वस्तू दिशा बदलत नाही तेव्हा, बरोबर. तसंच जर डायरेक्शन चेंज होत नाही तर स्पीड आणि व्हेलॉसिटी हे सुद्धा कशा असणार, एकमेकांच्या इक्वल असणार. आता स्पीडचा जो फॉर्म्युला आहे, स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. आणि जी व्हेलॉसिटी आहे तर या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, ओके. अशा पद्धतीचे हे दोन फॉर्म्युले. आपल्याला थोडंसं SI युनिट बद्दल पण बोलायचं आहे. आता मला सांगा, डिस्टन्सचं SI एकक काय सांगितलं तुम्ही तुम्हाला, मीटर. आणि टाइमचं SI युनिट काय आहे, सेकंद. आणि म्हणून स्पीड जे आहे त्याचं युनिट SI युनिट अंशामध्ये मीटर आणि छेदामध्ये सेकंद, मग काही मीटर पर सेकंद. सेम पद्धतीनं डिस्प्लेसमेंट जे आहे हे आपण मीटर मध्ये मोजतो आणि टाइम कशामध्ये मोजतो, सेकंद मध्ये. म्हणून व्हेलॉसिटीचं जे SI युनिट आहे ते सुद्धा काय असणार, मीटर पर सेकंद असंच असणार, ठीक. म्हणजे स्पीड आणि व्हेलॉसिटी दोन्हीचं SI युनिट सेम आहे. आणि सांगितल्याप्रमाणे की दिशा जर बदलत नसेल, पहा जसं की एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट P पासून Q पर्यंत किती डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं, समजा त्यानं 80 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि यासाठी लागणारा जो टाइम आहे हा टाइम जर 5 सेकंद आहे तर काय झालं बरं,
इनिशियल पोझिशन आहे P, फायनल पोझिशन काय आहे Q. वस्तूने दिशा बदलली का नाही, आणि म्हणून या केस मध्ये जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कशाचे इक्वल आहे, डिस्प्लेसमेंटच्या इक्वल आहे, आणि दोन्हीची व्हॅल्यू किती आहे 80 मीटर. त्यानंतर जो टाइम आहे तो टाइम किती सेकंद दाखवला आहे तुम्हाला 5 सेकंद. आणि मग आता आपण काय करू की दोन्हीची व्हॅल्यू काढून घेऊ. पहा स्पीड चा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. सांगा डिस्टन्स किती होतं 80 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू 16 पंचे 80. किती आलं स्पीड आली 16 मीटर पर सेकंद. सेम पद्धतीनं जर आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट हे सुद्धा 80 आहे, 5 ने जर आपण डिवाइड केलं तर आन्सर किती 16 मीटर पर सेकंद. आणि सो डायरेक्शन चेंज होत नसेल तर स्पीड आणि व्हेलॉसिटी हे दोन्ही कसे असतात सारखे असतात. त्यानंतर आता आपण कन्सिडर करूया की एक ऑब्जेक्ट आहे तो A पासून B पर्यंत एकूण 9 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. त्यानंतर राईट टर्न मारून या ठिकाणी 40 मीटर डिस्टन्स तो C पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल करतो. ओके, असं आपण कन्सिडर करू. आणि सपोज या पूर्ण ट्रॅव्हलिंग साठी त्याला किती सेकंद लागले 10 सेकंद. हे तर लक्षात की आपण जर पाहिलं तर काय काय झालं आतापर्यंत ऑब्जेक्टची इनिशियल पोझिशन काय आहे A पासून तो B पर्यंत गेला 9 मीटर, B पासून C पर्यंत 40 मीटर गेला. त्यासाठी लागणारा जो टाइम होता तो किती आहे 10 सेकंद 10 सेकंद आहे. आणि या केस मध्ये आपल्याला दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहेत, एक आहे स्पीड आणि दुसरा आहे व्हेलॉसिटी. ओके, तर स्पीड किती आणि व्हेलॉसिटी किती हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. स्पीड आणि व्हेलॉसिटी साठी आपल्याला काय माहित पाहिजे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. आता स्पीड साठी जेव्हा मी आता एक लक्षात घ्या, इथून पुढे काय करू आपण, जे डिस्टन्स आहे ना, बरं ठीक आहे जाऊ द्या. सांगितल्याप्रमाणे स्पीड ही कशावर डिपेंड आहे डिस्टन्सवर, आणि त्यानंतर व्हेलॉसिटी ही कशावर डिपेंड आहे डिस्प्लेसमेंटवर. आता या केस मध्ये जर मला डिस्टन्स काढायचा असेल तर A टू B आणि B टू C, सो AB प्लस BC ओके इज इक्वल टू किती सांगा 9 प्लस 40 इज इक्वल टू किती मीटर आलं 49 मीटर. हे झालं डिस्टन्स. त्यानंतर जो टाइम आहे तो दिलेला आहे 10 सेकंद. ओके, आणि सो या केस मध्ये जेव्हा मी स्पीड कॅल्क्युलेट करतो तर फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. सो डिस्टन्स किती आहे सांगा 49 मीटर, आणि त्यानंतर किती आहे टाइम आहे 10 सेकंद. आणि याला जर तुम्हाला माहिती आहे शून्य असेल तर एक दशमांश चिन्ह द्यायचं. आन्सर आहे 4.9 मीटर पर सेकंद. ही काय झाली स्पीड, काय झाली स्पीड. आता व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे डिस्प्लेसमेंट. मग आता मला सांगा या केस मध्ये जर डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर इनिशियल आणि फायनल पोझिशन पहा. A ही कोणती पोझिशन आहे इनिशियल, आणि C ही कोणती पोझिशन आहे फायनल पोझिशन.
तर ए आणि सी मधलं आपल्याला कमीत कमी अंतर घ्यायचं. मग कमीत कमी अंतर घेताना याला आपण काय करणार, जोडून घेणार. जोडून घेण्यानंतर इथं राईट अँगल आहे, हा काय झाला या ठिकाणी हायपोटेनस. मग इथं कोणता रूल्स लागू होईल, पायथागोरस. पायथागोरस नुसार जर पाहिलं आपण तर कर्ण AC बरोबर आहे का, हा जो हायपोटेनस AC आहे ते असणार डिस्प्लेसमेंट. मग AC काढायचा असेल तर काटकोनाच्या दोन बाजू दिलेल्या आहेत. आता जर तुम्हाला ट्रिपलेट माहित असतं, समजा ट्रिपलेट माहित आहे तर 40 आणि 9 असल्यावर काय येतं 49 येतं, पण नाही माहित अशा केस मध्ये पायथागोरसच्या फॉर्म्युल्यानुसार AC स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं बरं, उरलेल्या काटकोनाच्या दोन बाजू काटकोन करण्याला AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे कशानुसार आहे, पायथागोरस थेरम नुसार. आणि सो AB कोण आहे 9 चा स्क्वेअर प्लस 16 चा स्क्वेअर. 9 चा स्क्वेअर किती आहे 81, सॉरी 40 चा स्क्वेअर पाहिजे, आणि 40 चा स्क्वेअर किती आहे 1600. सो आन्सर इज 1681. आणि हे AC स्क्वेअर ची झाली. AC ची किंमत काढायची असेल तर त्याचा काय घ्यावं लागेल आपल्याला, स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. आणि म्हणून या केस मध्ये डिस्प्लेसमेंट हे किती मीटर आलं, 41 मीटर आलं डिस्प्लेसमेंट. मग आता डिस्प्लेसमेंट जर आपण काढलं तर टाइम तर आहे आपल्याकडे, करेक्ट. टाइम किती आपल्याकडे 10 सेकंद. आणि म्हणून व्हेलॉसिटी काढत असताना आपण डिस्प्लेसमेंटला कशाने भागणार, टाइम न भागणार. डिस्प्लेसमेंट आहे 41, टाइम किती आहे 10 सेकंद, त्यानंतर 4.1 मीटर पर सेकंद हे असणार व्हेलॉसिटी. आता ही झाली सेकंड केस. थर्ड केस मध्ये आपण सर्क्युलर ट्रॅक घेऊ. सर्क्युलर ट्रॅक घेत असताना आपण असं कन्सिडर करू की काल आपण ऍथलीटचं गणित घेतलं होतं, बरोबर आहे का. तर त्या टाइप मध्येच आपण काय करू, एक गणित घेऊ. सपोज आता हा आहे सेंटर है ना, एक सर्क्युलर मैदान आहे, गोलाकार मैदान आहे, त्याचा केंद्रबिंदू काय आहे O आहे. आता एक व्यक्ती काय करतो माहिती का, की A पॉइंट पासून काय करतो, रनिंगला सुरुवात करतो, आणि यावेळेस तो पूर्ण सर्कल करत नाही पहा, तो फक्त हाफ सर्कल कव्हर करतो. म्हणजे तो कोणत्या पॉइंट पर्यंत गेला, B पॉइंट पर्यंत. आता एक लक्षात घ्या, मी शब्द काय वापरला, हा शब्दाला महत्व आहे. मी शब्द वापरला सेमी सर्कल. सेमी सर्कल त्यानं कव्हर केलं म्हणजे किती सर्कल कव्हर केलं, हाफ सर्कल. आता हाफ सर्कल जर कव्हर केलं तर तुम्हाला माहित आहे की A आणि B यामधून जर आपण रेषा काढली तर ती कशातून चालली बरं, O बिंदूतून जाणार. म्हणजे ती वर्तुळाची काय आहे डायमीटर, व्यास आहे तो वर्तुळाचा, बरोबर. मग आता कन्सिडर करू की त्या सर्कलची जी रेडियस आहे ती किती आहे 70 मीटर आहे, करेक्ट. त्यानंतर A पॉइंट पासून, A हा त्याची इनिशियल पॉइंट आहे, B हा त्याचा काय आहे फायनल पॉइंट आहे. तर A पासून B पर्यंत तो सर्क्युलर ट्रॅकवर रनिंग करायला, तर हे रनिंग करत असताना त्याला आपण कन्सिडर करू किती सेकंद लागले, 100 सेकंद लागले. किती सेकंद लागले 100 सेकंद लागले. तर या केस मध्ये आपल्याला दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहेत. तर यामध्ये फर्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे स्पीड बरोबर किती, आणि दुसरं कॅल्क्युलेट करायचं आहे व्हेलॉसिटी बरोबर किती, बरोबर. असे आपले दोन टास्क आहेत. मग आता इथे होणार काय की जेव्हा आपण कशाचा विचार करू, स्पीडचा,
तर आपल्याला काय लागतं? डिस्टन्स. काय लागतं? डिस्टन्स. आता मला सांगा ए पासून तर बी पर्यंतचे डिस्टन्स आहे ते काय आहे? वर्तुळाची अर्धपरिघ म्हणू आपण, है ना? बरोबर. अर्ध्या वर्तुळाचा परिघ घ्यायचा आपल्याला. पूर्ण वर्तुळाचा परिघ काय असतं? 2 पाय r. पण इथं सेमी सर्कल आहे. अर्ध वर्तुळाचा परिघ घ्यायचा असेल तर वर्तुळाच्या सर्कम्फरन्सला कितीने भागावं लागेल? 2 ने. तर अर्धा परिघ निघेल. बरोबर आहे का? अर्धच वर्तुळ त्यानं कव्हर केलेलं आहे. 2 ला 2 कॅन्सल झाले. पाय r. पायची किंमत 22/7. r ची किंमत आहे 70. 7 आहे 70. जे या केस मध्ये डिस्टन्स आलं ते किती आलं? 220 मीटर. त्यानंतर आता आपण टाइम आहे आपल्याकडे. टाइम किती सांगा? 100 सेकंद. सो स्पीडचा फॉर्म्युला काय सांगितला? डिस्टन्स अपॉन टाइम. सांगा डिस्टन्स किती आहे? 220. टाइम आहे 100. 0 ला 0 कॅन्सल. 22/10 म्हणजे 2.2 मीटर पर सेकंद. हे झाली स्पीड. आता आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे. व्हेलॉसिटी साठी काय लागतं आपल्याला? डिस्प्लेसमेंट. आता ए जी आहे ते आहे इनिशियल पोझिशन. बी जी आहे ती आहे फायनल पोझिशन. आता व्हेलॉसिटी काढत असताना जे आपल्याला डिस्प्लेसमेंट लागते हे डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर ए पासून बी पर्यंत कमीत कमी अंतर म्हणजे काय आले बरं? डायमीटर AB. काय असेल? डायमीटर AB असेल. आता डायमीटर ही त्रिज्येच्या काय असते? 2 पट. म्हणजे याचा अर्थ इथं जर आपण डायमीटर काढायचं असेल तर त्रिज्येला किती गुणावं लागेल? 2 न गुणावं लागेल. 2 गुणिले त्रिज्या किती आहे? 70 मीटर. बरोबर. किती आलं बरं? 140 मीटर. 140 मीटर हे झालं डिस्प्लेसमेंट. टाइम किती आपल्याकडे? 100 सेकंद. ओके. आणि सो या केस मध्ये स्पीड काढायची असेल, सॉरी काय काढायची आहे? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीला वी पण वापरू शकतो आपण. तर काय करणार? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट किती आहे? 140. टाइम आहे 100. सो 0 ला 0 कॅन्सल. 14/10 म्हणजे 1.4 मीटर पर सेकंद. अशा पद्धतीनं हे झालं व्हेलॉसिटी. तर लक्षात आलं तुम्हाला की वेगवेगळ्या केसेस मध्ये आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कन्फर्म झाले की त्यावरून स्पीड आणि व्हेलॉसिटी आपण सहज